व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुवर व माझ्या बंधू बहिणींनो, माझा नमस्कार. जागर संविधानाचा या अभियानांतर्गत भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव वर्षानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा सन 2023 यामध्ये मला सहभाग करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. माझे नाव जयंत चंद्रकांत वडापूरकर. माझा वक्तृत्वाचा विषय आहे घटनेने दिलेले मूलभूत हक्क व त्याची अंमलबजावणी. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे. राज्यघटनेच्या निर्मितीत अनेकाचे योगदान आहे, पण मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत, मूलभूत हक्कांचा सगळ्यात मोठा शत्रू भेदभाव आहे, असे आंबेडकरांचे मत होते. त्यामुळे मूलभूत हक्कांची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हायची असेल तर सर्व प्रकारचा भेदभाव नष्ट व्हायला हवा, असं त्यांना वाटायचं. तसं झालं नाही तर मूलभूत हक्कांना काही अर्थ नाही, अशी त्यांची भूमिका होती. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. ते पुढील प्रमाणे: पहिला हक्क म्हणजे समतेचा हक्क. यामध्ये कलम 14 ते 18 यांचा समावेश होतो. तर कलम 14 कायद्यासमोर समानतेचा समावेश होतो. कलम 15 धर्म, वंश, लिंग, जात किंवा जन्मस्थान या कारणामुळे भेदभाव करण्यास मनाई या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. कलम 16 सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 किताब नष्ट करणे. तर या सगळ्या 14 ते 18 या कलमांचा समावेश समानतेचे हक्क यामध्ये करण्यात आला. दुसरा हक्क आहे स्वातंत्र्याचा. यामध्ये कलम 19 ते 22 यांचा समावेश होतो. कलम 19 नुसार भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विविध हक्काचे संरक्षण याचा समावेश करण्यात आलेला आहे. कलम 20 अपराधाबद्दलचा दोष सिद्धतेबाबत संरक्षण. कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. कलम 21A नुसार शिक्षणाचा हक्क त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कलम 22 विविध प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. तिसरा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क. यामध्ये कलम 23 ते 24 यांचा समावेश होतो. कलम 23 मध्ये माणसाचा आपल्यावर आणि बेटबिगारी यांना मनाई. कलम 24 मध्ये कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. हक्क 4 धर्मस्वातंत्र्याचा हक्क. यामध्ये कलम 25 ते 28 स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार याचा समावेश होतो. कलम 26 मध्ये धर्मनिरपेक्ष व्यवहाराची व वास्य पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याविषयी स्वातंत्र्य याचा समावेश कलम 27 मध्ये होतो. कलम 28 विविध शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याविषयी स्वातंत्र्य याचा समावेश केलेला आहे.
कलम 5 हक्क 5 संस्कृती व हक्क यामध्ये कलम 29 ते 30 मध्ये कलम 29 नुसार अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण, कलम 30 अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संख्या स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासनकरण परमादेश किंवा महादेश प्रतिषेध उप्रेषण किंवा प्रकर्षण कविधिकार किंवा अधिकार पृच्छ याचा समावेश कलम 32 मध्ये होतो. कलम 33 नुसार सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध. कलम 35 मध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरता कायदे. तर मित्रांनो, डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे विचार. मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो. म्हणूनच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. धन्यवाद.